मात्र आपण पाहतोय कांदा उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आता मंचर जवळ भोरवाडी इथं मवियाकडनं मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं आणि यावेळी पुणे नाशिक महामार्ग रोखायचाही प्रयत्न झाला। कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमीभाव द्यावा। जानेवारी ते मे या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति किलो 15 ते 20 रुपये अनुदान द्यावं आणि नाफेड मार्फत 10 लाख टन कांदा खरेदी करून त्याची निर्यात करावी। कांदा निर्यात कायमस्वरूपी सुरू ठेवावी, त्याचबरोबर वीज भारनियमन रद्द करावं अशा प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून खरं तर केल्या गेल्या आहेत। काय काय मागण्या आहेत? ज्या घोषणा मोदींनी फडणवीसांनी केल्या होत्या त्याची पूर्तता करावी ही साधी सरळ सोपी आमची मागणी आहे आणि त्यांनी कबूल केल्यानुसार 2400 अधिक वाढत्या महागाईसोबत 2014 नंतर 600 रुपयाचा 3000 रुपयांनी कांदा खरेदी जावा ही आमची असणारी मागणी आहे। खरं तर आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। दादा काय सांगाल, खरं तर आंदोलन सुरू आहे, शिष्टमंडळ दिल्लीमध्ये गेलं होतं पण सकारात्मक काही प्रतिसाद मिळाला नाही। काही प्रमाणात काही निर्णय त्यांनी मान्य केले पण लागू केले नाही। त्यामुळे 18 तारखेला जे आंदोलन नाशिकला झालं, 26 तारखेला जे आंदोलन झालं, काही प्रमाणात त्याला यश मिळालं। 5-6 रुपयाला मार्केट होतं ते कुठेतरी आता वाढलेले। नाफेडचा रेट जो 12.5 डिक्लेअर झाला होता 15 रुपये 80 वर तो गेलेला आहे। पण आमचं मत आहे इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये रेट देणार असं सांगितलं होतं, आता मात्र तुम्ही तेवढा रेट देत नाही। आमची मागणी 24 रुपयाचा रेट त्या ठिकाणी दिला जावा। मार्केट कमिटीमध्ये कांदा विकत घेतला जावा पारदर्शक पद्धतीने, म्हणजे कळेल कोण घेते काय घेते आणि तिथं स्पर्धा जेव्हा रेटची होईल नाफेड आणि व्यापाऱ्यांमध्ये रेट शेतकऱ्याचे तिथं वाढतील आणि हा 10 लाख टन घेतलेला कांदा आमची खरं मागणी 8 ते 10 होती। राज्य सरकार म्हणते 10 लाख टनाचं आम्ही बोललोय, केंद्राने अजून ते मान्य नाही केलं। हा 10 लाख टन कांदा घेतल्यानंतर तो भारतात न विकता भारताच्या बाहेर विकणं महत्वाचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा विकला आहे तर त्यांना 10 ते 15 रुपये अनुदान देणं महत्वाचं आहे, अशा आमच्या सगळ्या मागण्या आहेत। आज कॅबिनेटची बैठक आहे तर या बाबतीत निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा अशी आमची मागणी आहे। खरं तर केंद्राकडे शिष्टमंडळ गेलं होतं, केंद्र सरकार याबाबत वेळकाढूपणा करताय का? असंच कुठेतरी वाटतंय काही गोष्टी लागू केल्या जात नसतील तर ते योग्य नाही। त्यामुळे केंद्राकडनं वेळखाऊपणा केला जातो पण शेतकऱ्याकडे वेळ नाही। कांदा आता खराब होत चाललेला आहे, लवकर लवकर कांदा विकला गेला पाहिजे, घेतला गेला पाहिजे, नाही तर आमचा शेतकरी अडचणीत येईल। जर हे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचा असेल, शेतकऱ्यांचं काय वरी असेल तर त्यांनी आज चर्चा नाही डिसिजन घेतला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या दरम्यान सांगितलं होतं, घोषणा केली 24 ते 25 रुपये बाजार त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याला दिला जाईल। आज काय विसर पडला त्यांना? म्हणजे राजकीय स्वार्थ साधल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांचा विसर पडतो तुम्हाला। आणि याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न चालवला आहे आणि त्यासाठी आज मंचर या ठिकाणी भव्य